क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नवापूर चिंचपाड्याजवळ गुजरात राज्यात सौर ऊर्जेच्या प्लेटा घेऊन जाणारा ट्राला उलटला। नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 हा अपघाताचा महामार्ग म्हणून ओळखला जाऊ लागलाय। दररोज एक ना एक अपघात या महामार्गावर होत आहेत। आज दिनांक 21 फेब्रुवारी शुक्रवार रोजी महामार्गावर गुजरात राज्यात सौर ऊर्जेचे साहित्य घेऊन जाणारा ट्राला क्रमांक GJ06BT 5639 चिंचपाडा बायपास रस्त्यावर वळण घेत असताना उलटला। अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु ट्रालामधील सौर ऊर्जेचे साहित्य रस्त्यावर पडल्याने मोठे नुकसान झाले। या अपघातात ट्रालाचे कॅबिन दाबले गेले असून मोठे नुकसान झाले। या अपघातात ट्रालाची डिझेल टँक फुटल्याने रस्त्यावर ट्रालामधील डिझेल पडायला सुरुवात झाली। रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी आपले वाहन थांबवून डिझेल टँकमधून पडत असलेली डिझेल जमा करण्यास सुरुवात केली होती। या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा बायपास समोरच असलेला पर्यायी रस्ता न्यायालयीन प्रकरणात अडकले असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या पर्यायी रस्त्यावरून वाहनधारकांची आर्थिक लूट देखील करण्यात येत आहे। या पर्यायी रस्त्याचे न्यायालयीन प्रकरण सुरू असल्यामुळे हा अवैध रस्ता सध्या वाहतुकीसाठी आर्थिक लाभासाठी खुला आहे का, असा सवाल देखील वाहनधारकांना पडलाय। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या वळण रस्त्यावर अवजड वाहनांना पूर्ण वळण घेता येत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। संबंधित विभागाने तात्काळ या महामार्गावरील वळण रस्त्यांवर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर, विसरवाडी, नवापूर। चिंचपाडा बायपासला जो नॅशनल हायवे जाते तर चिंचपाडा बायपासला एक ट्रेलर आहे, तो पलटी झाला। कसं काय पलटी झाला हे सांगता येईल? एकदम समोर एक हायवेचं काम रखडलेलं आहे। तो रस्ता बंद असल्या कारणामुळे जो लिगली रस्ता आहे ना, तिथून ट्रालाचा टन न बसल्यामुळे पलटी झाला। ट्राला तर सोलर प्लेटचे बॉक्स भरलेले होते, तो काही नुकसान झालं आहे। आणि याच्यात वाहन चालकाला झाली, त्याला सरकारी हॉस्पिटलला घेऊन गेले, विसरवाडी हॉस्पिटलला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।